नमस्कार, मी श्रद्धा. कृषी समृद्धीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी. मात्र हा राष्ट्रवादी आणि एक संघ एक समाजाचा द्रष्टा संत या एका दिवसापुरता पूजला जावा असे स्वतः त्यांनी कधीच चिंतले नाही. सतत मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या या संताची विचारसरणी स्वतः जगणारे ज्ञानेश्वर रक्षक आणि गुरुकुल आध्यात्मिक सेवाश्रमाचा वसा घेतलेले रवी मानव यांच्याशी राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथीनिमित्त केलेली ही बातचीत. विदर्भ ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा फार मोठा वसा म्हणा किंवा वारसा म्हणा रवी मानव सरांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुरुकुलच्या आश्रम येथे गुरुकुलमध्ये ते संचालक पदावर कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सेवा शुश्रूषा करण्याचं काम केलं जातं. ज्या मुलांना जी मागासवर्गीय पार्श्वभूमी आहे किंवा जी मुलं शैक्षणिक दृष्ट्या म्हणा किंवा संस्कारात्मक दृष्ट्या मागे राहिलेली आहे अशा मुलांवरती संस्कार घडवण्याचं काम ही संस्था करत असते. तर आज आपण भेटणार आहोत रवी मानव सरांना. सर, खूप खूप स्वागत तुमचं कृषी समृद्धीमध्ये. आणि आम्हाला सांगा की तुमचं हे कार्य, राष्ट्रसंतांचे जे कार्य आहे ते तुम्ही कशा पद्धतीने पुढे नेण्याचं काम करतात आहात? प्रामुख्यानं जे अध्यात्म गुरुकुल आहे हे पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांनी त्याची स्थापना केलेली आहे. राष्ट्रसंतांचं जे सेवेचं कार्य होतं त्यांनी सेवा मंडळ असं नाव दिलं. त्यांनी त्यावेळेला एक चळवळ सुरू केली. ते सेवेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तो त्यांनी सर्वात महत्वाचा ठेवलेला आहे. कारण की अलीकडे आपण जे पाहतो आहे की सेवा नाही आणि सर्व लोक सत्तेच्या मागे, आणि सत्ता कशासाठी तर सेवेसाठी. परंतु त्यांनी एक असं सूत्र दिलं की तुम्हाला जर सेवा करायची असेल तर त्यासाठी सत्तेची आवश्यकता नाही, आणि तुम्ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही जे काम करतोय की जे मुलं गावामध्ये ज्यांच्या शिक्षणाची व्यवस्था नाही आहे किंवा जे लोक आई वडील मरण पावले आहे, जे अत्यंत दुर्लक्षित घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, अशा पोरांना आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे. आणि एक चांगल्या कुटुंबामध्ये जसं त्याचं देखभाल होत असते, त्याचं शिक्षण होत असते, तर असंच त्याच्यामध्ये पण व्हावं, त्या पोराला पण ती सवलत मिळावी अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो. एकंदरीत जो सेवाभाव आहे हो सर्वार्थाने तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात. अगदी वाखाण्याजोगा हा उपक्रम तुम्ही राबवत आहात. आणि अशा मला म्हणजे सरांनी सांगितलं, रक्षक सरांनी मागच्या वेळेला की त्या गुरुकुलमध्ये जी मुलं आहेत ती पाड्यावरची मुलं किंवा ज्यांचं अगदीच म्हणजे बॅकग्राऊंड अगदी झिरो आहे, ज्यांना शिक्षणाचा अवाक्षर त्यांना कळत नाही, अशा पोरांवरती संस्कार घडवण्याचं काम ही तुमची संस्था करते. त्याबद्दल तुमच्या संस्थेबद्दल मला पुढे सांगा. ऍक्च्युली आता आमच्याकडे म्हणजे गावाकडे जे पोरं येतात ना त्यांच्यावरती फक्त शैक्षणिक संस्कार होतात की मग त्यांना आध्यात्मिकच फक्त संस्कार दिले जातात, हे सगळं मला तुम्ही सांगा सविस्तर. काय आहे बघा, आज मुलं सुशिक्षित होत आहेत शाळेमध्ये जाऊन. आम्ही थोडा असा विचार करतोय की शिक्षणाच्या बरोबर त्याला सुसंस्काराची जोड असावी. म्हणजे आता एखादा टेररिस्ट जो मोठ्या प्रमाणात दहशत पसरवतोय तो पण सुशिक्षित आहे. म्हणजे सुशिक्षित माणूस हा संस्कारित असतोच असा भाग नाही. आणि शिक्षणाच्या बरोबर त्याला जर सुसंस्काराची जोड देता आली तर आपल्याला त्या याच शिक्षण व्यवस्थेतून सुसंस्काराची जोड देऊन स्वामी विवेकानंद घडवता येते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवता येतील.
आणि आमचा प्रयत्न तोच आहे, शिक्षण अधिक सुसंस्कार इज इक्वल टू बाबासाहेब आंबेडकर. अलीकडेच आपण बघतोय की मुलांवरती म्हणजे गॅजेट्स जे हम्म. असतात, मोबाईल गॅजेट्स आहे हा. किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आहेत, त्याचा अतिशय जास्ती प्रभाव दिसतो आणि त्या गॅजेटवरती तो काय पाहतो हे त्याचं कळत नाही. कळत. मग अशा वेळेला तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानासह त्यांना शिक्षण देत आहे हो. की म्हणजे अजून काही तुम्ही उपाययोजना त्याच्यासाठी केलेल्या? शालेय शिक्षणाच्या बरोबर आम्ही आता एक लायब्ररी पण चालू केलेली आहे. अच्छा. प्लस पोरांसाठी कम्प्युटर लॅब पण आहे. त्यांना जगाच्या स्पर्धेमध्ये ते टिकले पाहिजे, बरं. हाही सर्वांगीणरित्या आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. पोरांना त्या ठिकाणी लायब्ररी जी आहे ते सर्व जागतिक घडामोडी सुद्धा त्यांना तिथं बसून समजतील अशा पद्धतीची व्यवस्था त्या लायब्ररीमध्ये आम्ही केलेली आहे. आणि नॅशनल इंटरनॅशनल मॅगझिन पण त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत पोरांना वाचण्यासाठी. प्लस जे कम्प्युटर शिक्षण जे आहे ते पोरांना यायला पाहिजे, कारण की आता लिहिण्या वाचण्याचं शिक्षण असलं आणि कम्प्युटरचं शिक्षण असलं तरी तो आज अडाणी समजल्या जाईल, बरोबर. अशिक्षित समजल्या जाईल. म्हणून कम्प्युटरचं शिक्षण आवश्यक आहे, ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये पोरांना देतो. एकंदरीत सर्वांगीण विकास मुलांचा व्हावा याच्याकडे तुमचा जास्तीत जास्त कल आहे. नाही, तुकडोजी महाराजांनी सुद्धा तुम्हाला सांगतो की भारतामधली पहिली आदिवासी पोरांची शाळा ही तुकडोजी महाराजांनी सुरू केली. हे अनेक लोकांना माहित नाही. जे आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यावेळेसच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमलापूर म्हणून आहे, ज्याला आम्ही कमलापूर आश्रम म्हणतो. त्या कमलापूर गावात पहिली आदिवासी शाळा तुकडोजी महाराजांनी सुरू केली. म्हणजे तुकडोजी महाराजांचं जे विजन होतं की आदिवासींची मुलं, पाड्यावरची मुलं, तांड्यावरची मुलं ही सुद्धा शिकली पाहिजे. कारण शिक्षणाच्या प्रवाहाशिवाय तुम्ही म्हणतात की बा क्राईम आज वाढत चाललंय समाजामध्ये, क्राईम वाढायला कारण आहे सुसंस्काराची त्यांना जोड नाहीये. म्हणून आता जसं नागपूरला सुद्धा आम्ही एक अनाथ आश्रम चालवतो, तर त्या ठिकाणी आम्ही काय केलं, आता इथे पण आम्ही गुरुकुलात ते करणार आहे की त्या पोरांना स्वावलंबन म्हणजे जीवनात जगताना स्वावलंबन, पण त्याला नोकर बनण्यापेक्षा त्यांनी नोकरी देणारं बनावं. आणि म्हणून आम्ही इथे नर्सरी सुरू केली की झाडं त्यांना विकायचं प्रशिक्षण दिलं आणि अमुक झाडं कशी लावायची, त्याचं संगोपन कसं करायचं आणि ते विकायचं, तर तो स्वावलंबी होईल ना. कारण तुकडोजी महाराज म्हणतात, अंगी एक तरी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला. म्हणजे तुला तुझ्या शिक्षणाने भीक मागायचं काम पडलं नाही पाहिजे. आपल्याकडे काय होऊन झालं, आम्ही कृषी तज्ज्ञ घडवून आलो, पण ते कुठे घडवून आलो, विद्यापीठाच्या 4 भिंतीमध्ये, वर्गात 4 भिंतीच्या वर. त्याला धुऱ्यावर नेऊन शिकवा ना. म्हणजे त्याला जर विचारलं की भुईमुंगाच्या शेंगा कुठे लागतात हे त्याला माहितच नाहीये, कारण त्याला त्याच्यावर चित्र काढून दिलं की बघ खाली अशी रेष, त्याच्या खाली भुईमुंगाच्या शेंगा दाखवल्या, पण ती जमीन आहे त्याला सांग. मुद्दा असा आहे की त्याला त्याच्या शेताच्या बांध्यावर नेऊन शिकवलं पाहिजे. ही तुकडोजी महाराजांची भूमिका होती. नाही, महाराज काय म्हणतात, एक भजन त्यांनी खूप सुंदर हिंदी भजन लिहिलंय त्याच्यावर. ते म्हणतात की तुम्हाला इंजिनिअरिंग शिकवायचं आहे ना, मेकॅनिकल, तर त्याला फॅक्टरीत न्या ना म्हणतात, तिथे इंजिन खोलून दाखवा. त्याचा इंजिन खोलून तो हा चित्रावर दाखवून झाला त्याला इंजिन खोलून. त्याच्यामुळे आमच्याकडे शिक्षण आणि काय झालं, आता भारतीय शिक्षण पद्धती कशी आली आतापर्यंत, आम्ही चुकीचं धोरण लोकांना सांगत गेलो की इंग्रजांनी आणलेली शिक्षण प्रणाली अजूनही सुरू आहे, तुम्हाला बंद करू नये असं कोणी म्हटलं? तुम्हाला इंग्रजांनी काही करार करून गेले का की आम्ही दिलेलं ते सगळं वापरा म्हणून? ही खोटं बोलतात. कारण आमच्याकडे नोकर बनवणारी शिक्षण पद्धती अजूनही सुरू आहे, गुलाम बनवणारी शिक्षण पद्धती सुरू आहे, पण माणूस बनवणारी आणि स्वावलंबन बनवणारी शिक्षण प्रणाली नाही आहे. त्याचा प्रयोग म्हणजे, कारण आता कसं आहे, पोरांना सिलेबस तर शिकवावंच लागेल शाळेतलं, कारण ते गरज याच्यासाठी आहे की परीक्षा ते घेतात. परीक्षा घेण्याचं आम्हाला साधाही नाही आहे, पण त्याच्यासोबत आम्ही त्या हॉस्टेलवर त्या पोरांना इथपर्यंत की त्याला स्वयंपाक करता आला पाहिजे, त्याला शेतीतलं कामं करता आली पाहिजे, त्याला निंदन वखरण करता आलं पाहिजे. म्हणजे असं नाही की शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि तो म्हणाला बाबूसाहेब बनून तो जर फिरेल, म्हणजे बाप शेतात राबून झाला आणि पोरगा चहाच्या टपरीवर चकाट्या मारून झाला, ही आम्हाला नाही. ही ती पद्धत गुरुकुलाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांना ते सुरू आहे. म्हणजे पोरगा ऍव्हरेज मध्ये जरी असला तरी चालेल, पण त्याच्यावर योग्य संस्कार असावेत अशा पद्धतीची विचार प्रणाली इथून कुठेतरी रुजली पाहिजे. कारण आपण काय करतोय की ह्या घोडदौडीमध्ये जे आता घोडे सोडलेले आपण इंग्रजी शिक्षणाचे, तो फक्त म्हणजे एक्झाम पुरतं किंवा परीक्षा पुरतं शिकतो. त्याला मागचं जसं आता आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला आपल्याला त्या कविता अजूनही आपल्या तोंडपाठ असतात. आताच्या मुलांचं तसं नाहीये. तर हे संस्कार घडवण्याचं काम कुठेतरी
गुरुकुल आश्रम करत हा. आहे अजूनपर्यंत. पण आता सर पुढचा काय तुमचा म्हणजे अजून त्याला पुढे काही वाढवायचं आहे का, काही अजून काही तुमचे पुढचे प्लॅनिंग्स आहेत का? आता त्याच्यामध्ये काही मुलं अधिकारी पदावर पण गेलेले आहेत. क्या बात आहे. काही मुलं एक आदर्श शेती सुद्धा करतायत. एक मुलगा आमच्याकडे असा होता, त्याला शेवटपर्यंत लिहिता वाचता आलंच नाही. अच्छा. त्याच्या वडिलांनी आमच्याकडे देताना सांगितलं की दादा, याला लिहिता वाचता नाही आलं तरी चालेल, पण हा माणूस बनला पाहिजे. क्या बात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आसोला गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, तिथला तो मुलगा आज इस्रायलला त्यांनी बकऱ्या घेतल्या. त्याचे वडील त्याला सहज म्हणायचे की तुला बकऱ्याच घेऊन देतो आता. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की त्या मुलाच्या बकऱ्यांचं ते लेंडी खत विमानाने इस्रायलला जातं. आणि त्याचा आदर्श घेऊन इतर तरुण पोरं, आता इंजिनियर झालेले पोरं त्याच्याकडे ट्रेनिंगला येतात. ज्याला शेवटपर्यंत लिहिता वाचता सुद्धा आलेला नव्हतं, तो इंजिनियर पोरांना ट्रेनिंग देतो. पोचपावती म्हणावं लागेल तुमच्या. नाही, ग्रामगीतेचा मूळ जो गाभा आहे शिक्षणाच्या बाबतीतला, अच्छा. ते म्हणतात समाज शिक्षण असलं पाहिजे. अगदी बरोबर. नोकरीपेक्षाचं शिक्षण नाही, समाज शिक्षण असलं पाहिजे, हे निश्चित आहे. आणि आमची मुलं ही कमावती होईल, पण ती लोकांना नोकरी देणारी होईल, लोकांना रोजगार देणारी होईल. आणि हा प्रयोग आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि त्या ठिकाणी अजून आम्हाला नवीन प्रयोग, कारण आम्हाला विज्ञानाशी पण जोडायचं आहे ना. कारण तुकडोजी महाराज म्हणतात की अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही, समता म्हटलंय, सहयोग समता से यही सृष्टी करे हम स्वर्गसी, मिट जाए हिंसाचार सब मानव बने सबके ही दिल, हिंसा पशुवत कर्म है यह कह सके सब साथ मिल, ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का, तब शांति होगी विश्व में. फक्त भारतात नाही, आम्ही विश्वाची कल्पना करून आलो. तब शांती होगी विश्व में तुकड्या कहे पथ अंत का. मला तेव्हा समाधान होईल की जेव्हा जगात आम्ही सगळे मानव म्हणून चांगलं जगू, चांगलं शांतीने राहू. आणि तुम्ही जपानसारखं जर उदाहरण घेतलं, जपान एक छोटंसं राष्ट्र आज जगावर राज्य करतं, आर्थिकतेने ते सबळ आहे. याचं कारण काय की काल परवा नागपूरच्या एका वर्तमानपत्राने माझ्या एका मित्राची मुलाखत छापली. तो पोरगा आमच्या दुकानामध्ये यायचा. त्या दुकानामध्ये आल्यानंतर त्याला पाहिला मी की तो टपोरीसारख्या गोष्टी करायचा. अच्छा. नंतर लक्षात आलं की त्याचा भाऊ जपानला गेला, हाही त्या जपानला गेला, त्याच्यात तिथे त्याने जपानी भाषा शिकली. मग भारतात आला, भारतात त्याने एका मोठ्या याच्यावर त्याला नोकरी लागली. नंतर त्याला असं लक्षात आलं की नोकरी काय करायची. त्याने जपानमध्ये जाऊन भारत जपान व्यापारी मैत्री संघ स्थापन केला, एक कंपनी स्थापन केली. आणि आज तो भारतातल्या मोठमोठ्या उद्योगपतीचा चाहता झाला. ते उद्योगपती त्याला सल्ला विचारतात की जपानमधल्या कोणत्या कंपनीशी आम्ही टायअप करावं. भारतातला एक साधा पोरगा, भगवान नगर अशा मागासलेल्या एरियात राहणारा प्रशांत गोडघाटे नावाचा पोरगा आहे तो. म्हणजे तुकडोजी महाराजांच्या विचारांची ताकद आहे की आजचा युवा जर त्या पद्धतीने जर वागला तर खरंच तो जीवाचं सोनं करू शकतो आणि खरंच एक चांगला आदर्श मानव म्हणून पुढे येऊ शकतो आणि 4 लोकांना सोबत घेऊ शकतो. ज्या पद्धतीनं तुकडोजी महाराजांच्या जीवनाचं म्हणा किंवा त्यांच्या ग्रंथांचं म्हणा एक इम्पॅक्ट, एक प्रभाव या कार्यावरती दिसतो. गुरुकुल आश्रम म्हणा, मानव मंदिर जे तुम्ही उभारलेलं आहे, तिथे आम्ही जे बघितलेलं की तुकडोजी महाराजांची जी विचारसरणी होती किंवा त्यांची जी विचारधारा होती त्याला परिपूर्णपणे पुढे नेण्याचं काम रक्षक सरांनी हाती घेतलेलं आहे आणि ते खूप चांगलं वेगाने पुढे जात आहे. आणखीन काय सांगता येईल सर तुमच्या या उपक्रमाबद्दल? राष्ट्रसंतांचा एक अनुभव आहे, त्यांनी स्वतः पण तो कुठल्या रेकॉर्डिंगमध्ये आलेला आहे. युवकांकडून महाराजांना बरीच अपेक्षा होती आणि मग ते म्हणायचे की युवकांना तुम्ही जर योग्य संस्कार देता आले, नौजवान म्हणजे त्यांचा जीवी प्राण होता. ते म्हणा नौजवान जाग जाणार आहे, अब तो निंद त्याग जाणार. तो एक प्रसंग ज्यावेळेला महाराज गुरुकुंज आश्रमाकडे चालले होते, ते म्हणतात रात का कार्यक्रम हो गया, हम गुरुकुंज आश्रम की ओर जा रहे थे. ते नागपूर गुरुदेव आश्रमात जात होते. रस्त्याने पोरं सिनेमाचे गाणे म्हणत होते. त्यावेळेचं ते गाजलेलं गाणं होतं, तेरी प्यारी सूरत नजर ना लगे अरे तू सुन. महाराज म्हणाले मेरे देश के नौजवान अगर प्यारे प्यारी सूरत का गाना बोलेंगे तो मेरे देश का गाना कौन बोलेगा, बुढ़े आदमी बोलेंगे. अरे जवानों को तो देश की रक्षा करना है. और महाराजांनी त्याच दिवशीच्या रात्रीच्या भजनामध्ये स्वतः एक
शीघ्र कवी होते ते. त्यांनी एक गीत लिहिलं, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन भारत के इस आजादी पर परदेशी नजर ना लागे. एकमेव संत जे सिनेमाच्या चालेल. हा. चालीवरती सुद्धा पहिले- त्याच्यावर त्यावेळेस टीका झाली की हा संत कसे तुम्ही, कारण वारकरी किंवा बाकी संप्रदायामध्ये कसं आहे, ते संप्रदायाच्या बाहेर जायची तयार नसते त्यांची. महाराज म्हणाले मी लपून छपून राहणारा माणूस नाही आहे. महाराजांनी भंडारा जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीय लोकांचं अधिवेशन होतं. अच्छा. हा, किंकर लोकांचं. हा, हा, हा. त्या किन्नर लोकांच्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं क्या बात. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही राष्ट्रभक्तीचे गीतं का म्हणत नाही, तुम्ही या देशाला कारण त्यांनी मग महाभारतातलं उदाहरण सांगलं, शिखंडी जर त्या महाभारतात तिचं नाव गाजलं तर तुम्ही सुद्धा चांगलं काम देशासाठी करू शकता. तुम्ही विचित्र हातवारे करण्यापेक्षा तुम्ही राष्ट्रभक्तीचे गीतं म्हणा. ही महाराजांची भूमिका तरुण पोरांकडे किंवा आजच्या पिढीकडे पाहण्याची आणि सामाजिक ज्या वेगवेगळ्या समस्यांकडे पाहण्याची फार वेगळी होती. त्यांनी राजकारण नाही, त्यांनी सांगितलं राजकारणीवाला नाही, त्यांनी सांगितलं बिघड गई शासन की रीती, साम दाम दंडन की नीती. हे कुठे म्हटलं त्यांनी, राष्ट्रपती भवनात राजेंद्र बाबूंनी जेव्हा त्यांना बोलावलं होतं आणि त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या काळातले जेवढे मोठमोठे केंद्रीय मंत्री होते ते सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी उपस्थित होतं आणि तो माणूस त्यांना सांगतो ठणकावून, बिघड गई शासन की रीती, साम दाम दंडन की नीती, अपना पर का देख देख कर झुके न्याय का तोल, बंदे अब तो आखे खोल. आणि मग म्हणतात की तुम्ही जर तसे वागले नाही चांगले तर या देशातली जनता ही तुम्हाला रस्त्यावर आणून मारतील म्हणे. लोकशाहीचे धोके सांगितले त्यांनी, आज आपण अनुभवतोय. तुमच्या तोंडात माती टाकल म्हणे. म्हणजे अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली. लोकशाहीचे पोवाडे आहे त्यांचे, एक पुस्तक आहे लोकशाहीचे पोवाडे नावाचं. अच्छा. हा, म्हणजे महाराजांनी असा एकही विषय सोडला नाही. लोकशाही कशी असली पाहिजे हे त्यांनी सांगितलंय. लोक म्हणतात की साम दाम दंड नीती, ठीक आहे, पण कुठपर्यंत. साधूंना त्यांनी आवाहन केलं. म्हणजे हा माणूस असा एक वेगळा होता की त्यांनी साधू समाज संघटना स्थापन केली. ते तर त्या याच्यावर सरहद्दीवर गेले त्यावेळेस, आता रविदादांनी चांगले भाषण दिले त्याच्यावर हिंदीमध्ये, की सरहद्दीवर जाऊन तो इंग्रज चायनाच्या लढाईच्या वेळेस त्यांना सांगतात, आओ चिनियो मैदान में देखो हिंद का हवे जाग गया हिंद तेरे साथ. त्या मोरोनाच्या कुठल्या जंगलांमधल्या तिथल्या आधी याच्यामध्ये गेले, डाकूंना आत्मसमर्पण करायला लावलं आणि त्यांना सांगितलं की जरी तुमच्यापेक्षा तर डाकू जास्त समाजात आहेत. महाराज म्हणाले त्याला, तुम्ही तर काहीच नाही, तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही डाकू झाले. अरे समाजात असे पांढरपेशे डाकू आहे म्हणे की ते दिवसा ढवळ्या लोकांना लुबाडतात, अगदी बरोबर, लुटतात. अगदी बरोबर. आणि आता ते बघतोय आपण, अनुभवतोय या 21व्या शतकामध्ये. ही जी चायनाचं जे सरांनी सांगितले की त्या वेळेला जे सरहद्दीवरती झाले त्याच्यावर थोडा प्रकाश आपण टाका. हो नक्कीच, मला आवडेल ते सांगायला तुम्हाला. ज्यावेळेला चायनाने आक्रमण केलं होतं त्यावेळेस 2 डिसेंबर 1962ला ती बातमी आकाशवाणीवरती आली आणि महाराजांना ज्यावेळेला ते समजलं त्यावेळेस महाराज अस्वस्थ झाले, नाही काहीतरी करायला पाहिजे. आता आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण ते टिकवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्राणाची आहुती लावून अगदी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष भाई ढेबर म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष होते, आर्य नायकमजी, असे सर्व मोठे मोठे लोक. त्यांनी शांती संमेलन घेतलं सेवाग्रामला गांधी आश्रमामध्ये आणि त्यांनी ठरवलं की तिथं आपण एक स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे. आणि त्यावेळेला गांधीजींच्या सोबत असणारे वगैरे सगळे लोक त्या शांती संमेलनामध्ये होते आणि महाराज पण त्याचे निमंत्रित होते. महाराज त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्यांची भाषणं चालू होती की नेहरूंनी जे पाऊल उचललेलं आहे ती पाऊल चुकीचं आहे. आणि नेहरूंनी तिथं आपलं सैन्य पाठवलं होतं, सशस्त्र सैन्य पाठवलं आणि त्याने सांगितलं की शस्त्राचं उत्तर आपण शस्त्रांनी द्यावं. पण या लोकांनी तिथं शांती संमेलनामध्ये अशी चर्चा चालली होती की गांधीवादी विचारांना विसरले असतील पंडित नेहरू, त्यांनी ते शस्त्र घेऊन पाठवले. अहिंसेचा पाऊल वेगळं असलं पाहिजे, त्यांच्या क्रूर पावलाला आपण अहिंसेच्या पावलाने उत्तर दिलं पाहिजे, असं सगळं चाललं होतं की आपण शस्त्र घेऊ नये वगैरे वगैरे सगळं. महाराजांना मग त्यांनी सांगितलं, 2 तास 3 तास मीटिंग झाली पण अजून काही आम्ही निर्णयावरती आलो नाही. तर आर्य नायकमजींनी सांगितलं की महाराज जी अब अपनी बात को रखिए. त्यावेळेस महाराजांनी जे सांगितलं कि मैं चाहता हूँ कि समूचे विश्व के सामने भारत ने एक शांति का और अहिंसा का उदाहरण प्रस्थापित करना चाहिए, लेकिन कब? जब चीन जैसा शत्रु हमारे छाती पर बैठ कर हमारे जान का प्यासा बैठा है तब नहीं. त्यांनी नेहरूंचं समर्थन केलं आणि सांगितलं
की आपल्यावर आलेलं हे संकट पहिल्यांदा टळलं पाहिजे. हमें गांधी जी की शक्ति जरूर चाहिए, लेकिन वो कायर बनकर नहीं, हमें साहस बनकर चाहिए. हम अहिंसा का प्रचार बाद में कर लेंगे जी, पहले हम इन निहत्थे लोगों को पहले इनके जैसा जवाब दे दे. आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही चुकीचे मार्ग काढू नका. नेहरूंनी जे केलेलं आहे, त्यांनी सशस्त्र सैन्य पाठवलेलं आहे. आता आम्ही सर्व ताकदीनिशी नेहरूंच्या सोबत उभे झालो पाहिजे आणि त्याचा प्रतिकार केला पाहिजे. त्यानंतर जेवढे काही युद्ध प्रभावित इलाके होते, महाराजांनी स्वतः तिकडे दौरे केले. पंडित राजेंद्र बाबूंना ते भेटले. त्यानंतर तिकडे सियालकोटला, त्याच्यानंतर मेरठला आणि त्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी गेले. तिथं शीख रेजिमेंट तैनात होती सियालकोटला. त्यांनी सांगितलं देख, आणि त्यांचे भजनं कसे असायचे महाराजांचे बघा, म्हणजे त्यांच्या भजनातून राष्ट्रभक्ती होती. त्यांनी त्या सैनिकांना तिथं आता कोणतं भजन म्हणावं, म्हणजे भजन म्हणजे हे वेगळं फक्त देवभक्तीचं साधन असू शकते, ही सर्वसामान्य समज त्यांनी मोडून काढली. आणि त्यांचं भजन त्या ठिकाणी कोणतं होतं, देखो इन सिखों की बानी, शत्रु का उतरेगा पानी, गुरु गोविंद सिंह की फौज है ये, इनकी ना चुके फायर निशानी, हिंद जवानों से काम पड़ा है, पड़ जाओगे मौत के घाट, और आओ चीनियों मैदान में देखो हिंद कहा. असे सुद्धा भजन असू शकतात. आणि हे वीरश्री निर्माण करणारे सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याच्यानंतर त्या याच्यामध्ये त्या जवानांमध्ये जे वीरश्री संचारली आणि त्यांनी जे काही इतिहास घडवला, तर हे सगळं महाराजांच्या कार्याचा एक मोठा जमेचा भाग होता. एवढंच नाही, आता दादांनी उल्लेख जो केला की तृतीयपंथी लोकांमध्ये ते गेले, तो सुद्धा प्रसंग याच दरम्यानचा होता की तृतीयपंथी लोकांच्या संमेलनाच्या उद्घाटनाला महाराजांनी जावं. पहिल्यांदा तर महाराजांचा जागोजागी निषेध करण्यात आला. अरे हे तर महाराज आहेत, हे बुवा आहे, आणि हे तृतीयपंथी लोकांच्या संमेलनाला कशाला चालले, हे किती विचित्र आहे. तर महाराजांनी जाताना नागपूरमध्ये एक भाषण झालं होतं त्यांचं. त्यांनी सांगितलं, तुम्ही मला महाराज समजत असाल, पण मी तुमच्या बाबू बुवागिरीला आणि महाराजगिरीला मी लाजीम नाही. माझे मार्ग मी स्वतः ठरवतो, माझं तत्वज्ञान मी स्वतः उभं करतो आणि मी त्याच्यावर चालतो. महाराजांनी सांगितले की मला तिथं गेलं पाहिजे. आणि तिथं गेल्यानंतर त्या तृतीयपंथी लोकांच्या स्टेजवरून बोलताना महाराजांनी सांगितलं, जब जब देश के लिए लड़ने का समय पड़ा है, तो हमारे देश का इतिहास है, तृतीयपंथी लोगों ने भी अपनी मर्दानगी दिखा दी है. त्यांनी सांगितलं की आता शिखंडी जर नसती तर तुम्ही अर्जुनाला शक्य नव्हतं त्या ठिकाणी युद्ध करणं, आणि म्हणून शिखंडीने सुद्धा पुरुषार्थ गाजवला. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही बोलावं तुमच्या नाटकांमधून, ते तमाशामध्ये काम करायचे, ते तुम्ही बोलावं तुमच्या तमाशांमधून. अरे तरुणांनो, तुम्ही एवढे सगळे चांगली तुमची बॉडी असताना, चांगले धडधाकट असताना गावामध्ये काय करता? अरे तिकडे युद्ध छेडलेलं आहे, चला सैन्यामध्ये भरती व्हा. आणि तुम्ही जर जात नसाल तर आम्ही तृतीयपंथी लोक या देशाचं संरक्षण करण्यासाठी जाऊ. तुम्ही असं आवाहन करा म्हणजे ते जातील. आणि एका दिवशी भारतीय सैन्यामध्ये 10,000 हजार तरुणांची भरती त्यावेळेला झाली. अग्नी भडकला युद्धाचा, तू आळशी होऊ नको, तरुण असूनही रक्त ना उसळे, नौजवान तुझं मना कसे. म्हणजे हे जे सगळे होते, महाराजांनी युवकांना कशा पद्धतीनं त्यांनी हे केलं, हे महत्वाचं आहे. त्यांनी मोटिवेट केलं, प्रेरणा दिली, आणि त्या प्रेरणेला चालून देऊन पोरं 10,000 हजाराच्या संख्येने त्यावेळेला भरती व्हायची. तेवढंच नाही केलं तर त्या पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेस महाराज त्यावेळेस काय पैशाची खूप आपल्याकडे आर्थिक हे होती, आणि युद्ध म्हटलं की आर्थिकतेची फार गरज असते. महाराजांनी आव्हानं केले भजनांमधून की आई बहिणींनी सुद्धा आपल्याजवळ असलेले जे काही नाही दागदागिने नाही म्हटलं, कारण दागदागिन्याचं कसं असतं असं बोललं, हो तेच पैसा द्या असं म्हटलं तर लोक काय करावं, बायांनी मंगळसूत्र काढून झोडीमध्ये टाकले महाराजांच्या. म्हणजे त्या शब्दामध्ये किती ताकद होती. आणि मजा आहे कसं आहे की संगीताच्या क्षेत्रामध्ये लोक घराणे म्हणतात, त्यांची घराणेशाही असते. महाराज म्हणजे मेरा घराणा नाही होऊन तुकडोजी महाराज एक नवीन घराणेशाही त्यांनी निर्माण केली. म्हणजे त्यांचं जे भजन करण्याचं, म्हणजे त्याच्यावर टीका कशी व्हायची काय, म्हणे तुकडोजी महाराज भजनं म्हणतात घोगरा आवाज, त्याला संगीताचं कुठलं नॉलेज नाही, कुठेतरी हे नाही. महाराज म्हणतात मुझ पर बडा आरोप है, मैं काव्य नहीं हूँ जानता, मुझको बड़ी इसकी खुशी ना दे कोई मान्यता, लाखों किताबें जा चुकी जा मैं गाने लगू, अजी ये प्रेम तो मैं पाने लगू. म्हणाले मला लोकांचं प्रेम मिळालं, तुम्ही तुमची टीका करणाऱ्यांचं मला काय, तुमच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही म्हणे.
आणि राष्ट्रसंत आहेत ते शेवटी, त्यांना राजेंद्र प्रसादांनी एवढा मोठा नाही त्यांना राष्ट्रसंत का म्हटलं गेलं याच्यामध्ये थोडंसं लोकांचं खूप कन्फ्युजन आहे. लोक काय समजतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत हा बा राष्ट्राचा एक संत होता असं म्हणून संबोधलं, असं नाही आहे ते. राजेंद्र बाबूंनी जेव्हा आभार प्रदर्शन केलं हा. त्यांच्या भजनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती भवनात, तेव्हा भजन आटोपल्यानंतर त्यांनी काय म्हटलं कि महाराज जी, मेरा अनेक लोगों से संबंध आया, वो लोग भक्ति मार्ग बताते हैं, ईश्वर भक्ति की प्रेरणा हर संतों ने दी है, मगर मैं पहला संत इस भारत के अंदर में, मुझे लगता दुनिया में मैंने पहला संत देखा है कि जिसने राष्ट्रभक्ती सिखाई, राष्ट्रधर्म सिखाया. राष्ट्रधर्माची व्याख्या महाराजांच्या आधी कोणी केली नाहीये. नाही, राष्ट्रभक्ती त्यांनी सांगितली. राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणांनो, वीरवृत्तीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरुण. म्हणजे राष्ट्रभक्ती सांगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला. 1942च्या आंदोलनामध्ये त्यांनी लोकांमध्ये जाऊन वीरश्री जागृत केली, त्यांना स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये यायसाठी प्रोत्साहित केलं. आई बहिणी सुद्धा त्यांच्या लढ्यामध्ये सहभागी झाल्या. विदर्भामध्ये महात्मा गांधी म्हणतात स्वतः की मी राष्ट्रसंत, ते तुकडो महाराज म्हणायचे, त्यांच्या शब्दामध्ये थोडंसं हे होतं, तुकडो महाराज तुम्हारे इतना मैंने पावरफुल आदमी नहीं देखा कि मेरे से भी ज़्यादा तुम्हारा विदर्भ के अंदर में लोगों पर प्रभाव है. गांधीला एक थोडासा, म्हणजे प्रत्येक महापुरुषांचं हे असतं ना, गांधीला वाटायचं की सगळीकडे माझा एक प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे, पण ते कबूल करतात की मेरे से भी ज़्यादा आपका प्रभाव है. गांधी शिक्षित होते, पण तुकडोजी महाराज एक शिक्षणाचा अभाव असताना सुद्धा त्यांना समाज वाचता येत होता. आणि म्हणून मग तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जी भजनं म्हटली, ती भजनं अशी होती, अब काय को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते है नाथ हमारे. अजून कल्पना समोरची किती मोठी आहे. म्हणजे तुम्ही गोळी माराल आम्हाला, झाड़ जड़ूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे, अब काय को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते रे नाथ हमारे. आणि मजा अशी झाली की चिमूर चंद्रपूर जिल्ह्यात, आष्टी वर्धा जिल्ह्यात, यावली बेनोडा अमरावती जिल्ह्यात त्यावेळेस कुठलेही संपर्काचे साधनं नव्हते. दळणवळणाचे संपर्कही नाही ना, आजच्यासारखा मोबाईल नव्हता, टेलिफोन नव्हते. पण त्या सगळ्या लोकांना आरती मंडळ होतं त्यावेळेस. गुरुदेव सेवा मंडळाचं आधीचं नाव आरती मंडळ होतं. त्या आरती मंडळाच्या एक नेटवर्क इतका जबरदस्त होता विदर्भामध्ये की त्या सगळ्यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या मिटिंगा घेतल्या. महाराजांना अरेस्ट झालं होते, कारण त्याच्या आधी महाराजांचे कार्यक्रम झाले. इंग्रजांच्या लक्षात आलं की या माणसाच्या प्रभावामुळे विदर्भामध्ये लोक चेतत आहे. त्यांना अरेस्ट केलं, नागपूरच्या तुरुंगात ठेवलं. ते वातावरण भडकलं. महाराजांना अरेस्ट झाली म्हणून लोक आणखी चिडले आणि मग लोकांनी ठरवलं आपण उठाव करायचा. तर सगळ्यांनी वेगवेगळे दिवस ठरवले. तर ऑगस्ट महिन्यातला तो उठाव होता. पण गंमत अशी की ती यंत्रणेने कुठल्या काम केलं की सगळ्यांनी 16 ऑगस्ट निवडला. कोणी 14 ऑगस्ट ठरवलं होतं, कोणी 15 ऑगस्ट ठरवलं होतं. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात 14 ऑगस्ट ठरवलं होतं, इकडे 15 ऑगस्ट ठरवलं. पण सगळ्यांना काय वाटलं माहिती नाही, सगळ्यांनी 16 ऑगस्ट दिवस घेतला. आणि 16 ऑगस्ट 1942 दिवशी नागपंचमी आली होती. सगळ्यांनी नागरूप धारण केलं आणि डमरू जसं शस्त्र असतं तसं त्यांनी. आणि मग त्यांनी काय केलं, महाराज म्हणतात मैं शांती से क्रांती चाहता हूँ, मगर कोणी जर आमच्यावर हल्ला करत असेल, ते एक भजन आहे ना, मैं दानव नहीं बढ़ने देंगे, मानव एक समजते मगर दानव नहीं बढ़ने दे. त्यांनी काय केलं, एकाच दिवशी 16 ऑगस्टला सगळीकडे उठाव झाला. त्याच्यामुळे इंग्रजी कुमक इतकी घाबरली की तिकडून त्यांना तार जायचा की चिमूर पे हल्ला हो गया. म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशन पेटवलं, रेकॉर्ड सहित एका पोलीस अधिकाऱ्याला पेटवून टाकलं. इतकी पब्लिक किती भडकली असेल. तुकडोजी महाराजांना अरेस्ट झाले म्हणून ते सगळी पब्लिक भडकली. तुकडोजी महाराजांचा आणि मजा अशी की 16 ऑगस्टला तो उठाव झाला. लोकांनी काय केलं, गावाच्या सरहद्दीवर झाडं तोडून टाकले, दगड मोठमोठे आणून ठेवले. म्हणजे पोलीस यंत्रणा कशात म्हणजे ते येतील लॉरीमध्ये, त्यांची लॉरी गावामध्ये प्रवेश करू नये आणि झाडांच्या फांद्यांवर लपून बसून त्यांनी गोटमार केली. ते बॉम्ब होते. हा, ती गोटमार होती. मी अशा प्रकारे त्यांनी इंग्रजी म्हणजे मिलिटरीला, पोलिसांना
आपल्या दहशतीत आणलं आणि त्याच्यामुळे अजूनही इंग्रजी लोकांच्या रेकॉर्डवर आहे चिमूरचं हे आंदोलन, आष्टीचं आंदोलन, यावलीचं आंदोलन त्यांच्या रेकॉर्डवर आहे की हमने ऐसा आंदोलन नहीं देखा की जहाँ पत्थर बॉम्ब पड रहे हमारे ऊपर में. तर ही जी मोठं काम आहे. आणि मग म्हणजे मग तुकडोजी महाराजांना अरेस्ट केल्यानंतर सुद्धा बाहेर उठाव चालूच होते. इंग्रजांना हे समजत नव्हतं की उठावाला हा माणूस तर इथे आतमध्ये आहे, मग याला कोण नेतृत्व करून आले. महाराजांनी सांगितलं की अरे माझ्या गेल्यानंतर मला अरेस्ट होऊ शकतात. महाराजांनी याचं कबुली दिली होती, मला अरेस्ट होऊ शकते, पण तुम्ही प्रत्येकाने स्वतःला हे समजायचं नेतृत्व, कोणाचं नेतृत्व मान्य नाही तर मी नेता आहे, मी नेतृत्व करणार आणि प्रत्येकाने ते नेतृत्वाची भूमिका घेऊन काम करायचं. मग त्यांना रायपूर, पण त्याच्यात नागपूरच्या तुरुंगातून मेसेज कसे बाहेर आलेत. म्हणजे तुकडोजी महाराजांचा तुम्ही विचार करा, तो माणूस चांगला वास्तुतज्ञ होता. म्हणजे वास्तुशिल्प जेवढं गुरुकुंज आश्रमची जे आर्किटेक्ट होता त्याचं तुम्ही पाहिलात, त्यांनी इथून नागपूरच्या जेलमधून त्यांनी मेसेज कसे पाठवले. इंग्रजांच्या काळात शक्य आहे का? आपल्या काळात ठीक आहे, इथे तर एखादा गुंडा जरी आतमध्ये असला नागपूरच्या जेलमध्ये तर तो सगळा अफीम गांजापासनं सगळं असं म्हणतात आणि सगळे बाहेर येतं. नागपूरच्या जेलमध्ये गुरुदेव शिवामंडाचा एक नागपुरातला कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्यांनी तिथे नोकरी मिळवली. ती कशी मिळवली, तिथली जे जेलर बाई होती इंग्रज अधिकाऱ्याची, तिच्याकडे जाऊन त्यांनी पहिले काम केलं तिच्या घर आजूबाजूचं हे ते माती गोट्याचं असं तसं. त्यांना सांगितलं मॅडम मी फार गरीब आहो, तुम्ही मला इथे फक्त शिंपी काम मला येते, मला कपडे शिवायची नोकरी मिळवून द्या. त्यावेळेस त्याच्या आतमध्ये टेलर काम चालतं ना, त्याला त्यांनी नोकरी दिली आणि तो आतमध्ये जाऊन महाराजांकडनं सगळे महाराज तिथल्या कागदाच्या चिटोऱ्यांवर महाराजांचं जे काव्यलेखन आहे किंवा काही आहे त्यांना कोण लहानपणापासून त्यांनी काव्यलेखन केलं. वयाच्या 2ऱ्या वर्गात शिकत असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. तर ते कुठल्या तरी बिडीच्या कागदावर, सिगरेटच्या पॅकेटचे कागद सापडले त्याच्यावर, कुठे एखादा कागद सापडला. त्यावेळेस कागदाचा, कारण कागद शिकायला आम्ही फार उशिरा लागलो ना, तर त्याच्या चिटोऱ्यावर लिहायचे. तसं महाराज कधी कधी भाकरीवर लिहून त्यांना पाठवायचं, पोळीचे त्याच्यावर लिहून पाठवायचे की आपल्याला कसं करायचं का. म्हणजे नागपूरच्या तुरुंगातून सुद्धा तुकडोजी महाराजांनी बाहेर मेसेज पाठवले. इंग्रजांच्या ते लक्षात आलं की काहीतरी गडबड आपल्या इथे होऊन आली आहे. त्यांनी त्यांना रायपूरच्या तुरुंगात नेऊन ठेवलं. हे महाराजांना रायपूरच्या, म्हणून तुम्ही जर नागपूर तुरुंगात जर गेले तर तिथे एक मोठा सांस्कृतिक हॉल आहे, ज्या हॉलचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक सभागृह आहे. हां, म्हणजे त्यांचं तुम्ही तो मल्टी, म्हणजे आपण म्हणतो की वेगवेगळे कंगोरे आहेत तुकडोजी महाराजांच्या जीवनाला आणि त्यांच्या कार्याला. म्हणजे साधू समाजाची संघटना स्थापन करताना त्यांनी साधूंना आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की तुमची लोकसंख्या आता 40,000 काहीतरी साधू झाले होते ते. तर त्यांनी सांगितलं की एका गावाला 7,000 खेडी येते, एका गावाला 7-7, 8-8 साधू येतात म्हणे. आणि तुम्ही जर इमानदारीने काम केलं तर या देशात न्यायव्यवस्थेची गरजच नाही म्हणे. पोलिसही लागणार नाही, कोर्ट लागणार नाही, काहीच लागणार नाही. मग तुम्ही म्हणे जंगलात बसता म्हणे. नखे बडा के जटा बडा के साधू कहता के म्हणे. हो, साधू ही वृत्ती होती आहे. म्हणजे महाराजांनी त्यांनी झिटकारलं. म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये महाराजांनी भजन म्हटलं की अंगी नाही ज्ञान मला साधू मला मान, साधू नावानं साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. हो, जो अस्वलीच्या अंगाला अस्वलीला जटा वाढवतात ना, हे म्हणजे अस्वलीच्या अंगाला जटा राहतात. तुम्ही आता त्याच्यात काय फरक आहे अस्वलीमध्ये. गाढवाच्या अंगाला भस्माचा तोटा, म्हणजे गाढव मातीत लोळते, तुम्ही माती आपल्या अंगाला लावून फिरून झाला. तुझ्यात तर त्या गाढवात फरक काय आहे. मी महाराजांची ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी भजनातून छान पद्धतीने संत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे, राष्ट्रसंतांनी केलेलं आहे. त्या म्हणजे आता त्यांचा हा पुण्य स्मरण दिवस तिथीप्रमाणे करतात सर, आणि काही ते डेटनुसार करतात. याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी विचाराची तफावत तुम्हाला जाणवत नाही का? म्हणजे आता या अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं, कारण का कसं आहे, त्यांचं काम एक आहे, मानवतेचा धर्म आपल्याला पुढे न्यायचा आहे, पण याच्यातही विचारधारा वेगवेगळ्या दिसून येतात आपल्याला गुरुदेव सेवा मंडळात सुद्धा. आणि त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? त्याच्यात खरी गोष्ट अशी आहे की जो महापुरुष जन्माला येतो त्या महापुरुषांच्या सोबतीला 2 प्रभाव नेहमी असतात. तुम्ही पहा, प्रत्येक धर्म पंथ, 2 पंथ संप्रदायामध्ये तुम्हाला गट दिसतात. याचं कारण काय आहे? एक वर्ग जो असतो तो स्वार्थबुद्धीने त्या महापुरुषांच्या नावाचा उपयोग आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेत असतो. तर गंमत कशी आहे
की तुकडोजी महाराजांचा विचार हा प्रवाह आहे खरा, पण काही लोकांनी काय केलं की महाराज संत होते मग त्यांची पुण्यतिथी तिथीप्रमाणे केली पाहिजे. मी हा एक मुद्दा एकदा उचलला होता. जर तुकडोजी महाराजांना तिथी मान्य होती मग त्यांनी त्यांचा जन्मदिवस 30 एप्रिल का ठरवला? कारण महाराजांच्या जन्मदिवसाच्या बाबतीत थोडासा घोळ होता. तुम्ही जर पहिली ग्रामगीता जी महाराजांच्या काळात छापल्या गेली त्याच्यामध्ये त्यांचं जे छोटंसं आत्मचरित्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे 29 एप्रिल 1909 त्यांचा जन्म झाला. काय झालं होतं की तो 29 एप्रिल कन्फ्युजन असं होतं की महाराजांचे 1-2 शाळेमध्ये दाखले होते. म्हणजे एक शाळा सोडली, दुसऱ्या शाळेत गेले, चांदूर रेल्वेच्या शाळेत, यावलीच्या शाळेत होते, नंतर वडील चांदूर रेल्वेला राहायला लागले तर चांदूर रेल्वेच्या शाळेमध्ये. चांदूर रेल्वेच्या दाखल्यामध्ये त्यांना महत्त्वाचा एव्हिडन्स सापडला सुदामदादा सावरकरांना, ज्यांनी जीवनयोगी नावाचे तुकडोजी महाराजांवर खंड लिहिले. त्याच्यामध्ये त्यांना 30 एप्रिल 1909 असा हे सापडलं. मग त्यांनी काय केलं, महाराजांशी चर्चा केली. कारण आज तुकडोजी महाराजांचं जेवढं साहित्य आहे हे साहित्याचं खरं संगोपन करणारा व्यक्ती जर कोणी होता तो साहित्यिक सुदामदादा सावरकर होते. साहित्यरत्न म्हणायचे त्यांना. त्यावेळेसच्या हिंदी राष्ट्रभाषेचे ते अभ्यासक होते सगळं. तर काय झालं मग त्यांनी ते दाखवलं महाराजांना. महाराज हसायला लागले. अरे म्हणे काय करतं म्हणे जन्मदिवसाचं हे असं चालवतं नाही, आमच्याच माथी राहतरी म्हणे हे सगळं. हो, कारण आपल्या मायबापांना माहीतच नव्हतं ना. आताही पहा तुम्ही खेड्यात जर गेले ना तर त्यांच्या घराच्या आड्यावर लिहिलं राहते सुषमा अमक्या दिवशी जन्माला आलती, ते तारीख लिहून राहते. आता ते ऑर्डर गेलं ते जर जाळलं त्याची जन्मतारीख गेली. म्हणजे तुम्ही 1/7 जर जन्मतारीख तुम्हाला हमखास सगळ्या आपल्या आईवडिलांच्या याच्यावर जन्मतारीख 1/7 दिसेल. कारण 7व्या महिन्यात ते शाळेत टाकायला जायचे. मास्तर विचारायचा काका जन्मतारीख काय, काही नाही माहिती म्हणे तुम्ही टाकून द्या ना, तसं 1/7 टाकून दे ज्या दिवशी. तर ती गंमत कशी होती की तुकडोजी महाराजांची. तर मग महाराजांनी म्हटलं असं एक काम करा म्हणे, 30 एप्रिल माझा जन्मदिवस म्हणून तुम्ही साजरा करत जा म्हणे. आणि तो जन्मदिवस कसा, माझी इच्छा नाही पण तुमची इच्छा ना, त्याला ग्राम जयंती गावाचा जन्मदिवस करा, माझा नाही. मग तुमच्या गावात काय कमतरता आहे, तुमच्या गावामध्ये एकोपा नसेल, तुमच्या गावामध्ये त्यानिमित्ताने सगळ्या धर्मपंथ संप्रदायांना एकत्र आणा आणि गावातल्या ज्या ज्या गोष्टीची कमतरता असेल त्या कमतरतेवर कसा उपाय शोधायचा हे ग्रामजयंतीच्या निमित्ताने ठरवा. म्हणजे पुढच्या ग्रामजयंतीपर्यंत आपण ते पूर्ण करू शकलो पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची भूमिका मांडणारा हा माणूस. मग महाराजांना जर तिथीप्रमाणे शक्य असतं तर महाराजांनी म्हटलं असतं अरे माझी तिथी शोधा आणि तिथीने करत जा. पण महाराजांनी नाही. महाराज हा विज्ञानवादी माणूस होता आणि काळाप्रमाणे बदलणारा माणूस होता. व्यक्ती त्यांचं प्रत्येक गोष्ट आहे ते काय म्हणतात, बदलो बदलना चाहिए, जैसी बखत आ जाएगी. मी ज्यावेळेस हा आर्टिकल लिहिलं होतं तेव्हा मला एका शिक्षक आणि मुख्याध्यापकाने यवतमाळच्या त्यांनी माझ्यावर टीका केली होती वर्तमानपत्रातून. मी त्यांना फोनही केलं होतं. नाही म्हणे तुम्हाला माहीत नाही संतांच्या म्हणे तिथीप्रमाणे हे केलं जातं म्हणे. म्हटलं कुठे लिहिलं आहे असं? मग मी त्यांना उदाहरण दिलं की म्हटलं ठीक आहे, तुकारामाच्या काळात त्या काळामध्ये तिथीचाच वापर होता त्याच्यामुळे ते तिथीप्रमाणे करतात ते ठीक आहे. मग मी त्यांना सांगितलं की गाडगेबाबा महाराजांच्या आधी झाले, मग गाडगेबाबांची जयंती आणि पुण्यतिथी इंग्रजी महिन्याप्रमाणे केली जाते. मग आज कसं आहे, इंग्रजी महिन्याप्रमाणे तरुण पिढीला आणि ते लक्षात ठेवायला बरं होतं. आणि शेवटी पुण्यस्मरण करणे किंवा हे करणे म्हणजे काय आहे, त्या महापुरुषांनी सांगितलेल्या विचाराचं चिंतन करणे. आणि मागच्या वर्षीच्या पुण्यतिथीपासून आजपर्यंत आम्ही काय आपल्यामध्ये बदलाव केला, आम्ही समाजासाठी काय आमचं योगदान दिलं, समाजामध्ये काय गोष्टीची कमतरता आहे. तुकडोजी महाराज ते म्हणतात की मी जे गुरुकुंज आश्रम स्थापन केलं त्याच्यामध्ये संशोधनाचं केंद्र व्हावे म्हणतात. ते संशोधन कशाचं, तर सामाजिक ज्या वाईट चालीरीती आहे त्याचं संशोधन करून त्याच्यामध्ये कसा बदलाव करता येईल, समाजामध्ये कशाची गरज आहे त्याचं संशोधन गुरुकुंज आश्रमातून व्हावं आणि त्याची समाजामध्ये इम्प्लिमेंट व्हावं आमच्या प्रचारकांच्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही भूमिका पहा कशी आहे. लोक मंदिरातून काय सांगतात की मंदिरात किती भक्त आले होते याची काउंटिंग करतात. महाराजांनी सांगितलं माझ्या आश्रमात भक्तांची गरज नाही आहे, ते संशोधनाचं केंद्र आहे म्हणाले. आणि ते संशोधन एवढंच नाही तर जगातल्या लोकांनी या ठिकाणी यावं आणि जगातल्या लोकांनी या ठिकाणी येऊन अभ्यास करावा, ही महाराजांची भूमिका होती. म्हणून जे तुम्ही म्हणाले की तिथी आणि याच्यामध्ये आता कसं होतं की काही वर्गांना ते तिथी, आता कसं होतं त्या आश्रम ज्यांच्या ताब्यात असेल ते तिथीप्रमाणे करत असेल तर समाज सगळा त्यांच्या पाठीमागे जाईल. आणि समाज कसा आहे
समाज गर्दी ही कधी त्याला दिशा नसते. आपण कशाला प्रिफर करता सर? आपण तिथीला प्रिफर करता की नाही, आम्ही प्रचाराला प्रिपेअर करतो. आम्हाला ते तो कोणत्या दिवशी येतो काय तो तुला म्हणूनच मी हा प्रश्न उभा केला या ठिकाणी. आणि या संशोधनाचा जो महाराजांनी जो म्हटलेला आहे की इथं संशोधन व्हावं, याच्या अनुषंगाने काही आपण प्रयत्न करत आहात का आता? आता कसं झालं की आश्रमात जी माणसं बसलेली आहेत त्यांना ते वाचतात की नाही माहिती नाही तुकडोजी महाराजांचे विचार, पण त्या ठिकाणी तो थोडा अभाव आहे. पण आम्ही लोक बाहेर जे आम्ही सगळे काम करतो प्रचाराचं वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या गुरुकुलमध्ये, तर आम्ही याच्यावर चिंतन करतो, संशोधन करतो आणि आमच्या प्रबोधनातून ते सांगत असतो. आता कसं होतं, प्रबोधनातून सांगताना पुष्कळदा आमच्यावर वारही होतात. आम्ही जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा आम्हाला दूषणं देणारे लोक असतात, आमचं टीका टिप्पणी करणारी लोक असतात. कारण त्यांना काय वाटतं की हे प्रत्येक गोष्टी टीका करतात, पण जेव्हा त्यांना हे पुरावे सांगतो की तुकडोजी महाराजांनी असं म्हटलं आहे, पण ते न समजून घेण्याचा मानसिकता ही बहुजन समाजात मोठ्या प्रमाणात आहे. कारण त्याचं कारण असं आहे की बहुजन समाज हा वाचक नाही आहे, चिंतन करणारा नाही आहे. आणि इम्प्लिमेंट कसं होतं माहिती आहे का, वाईट गोष्टीचं लवकर इम्प्लिमेंट होतं. म्हणजे पहिले आपल्याकडे तेरवी करायची, तुकडोजी महाराज म्हणतात तेरवीपर्यंत थांबण्यापेक्षा तिसऱ्या दिवशी प्रार्थना करायची आणि आपल्या कमाल लागायचं. कारण मोलमजुरी करणारा वर्ग जर 13 दिवस घरी राहिला तर त्याच्या घरामध्ये फाके पडतील, असं तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलं आहे. पण आम्ही तेच जेव्हा सांगायला जातो तेव्हा पुष्कळसा संघर्ष कुटुंबातून, गावातून आणि मुळात गुरुदेव सेवा मंडळाच्या अनेक प्रचारकांकडूनही होतो. कारण ते वाचन करत नाही, चिंतन करत नाही, मनन करत फुले. म्हणून महाराजांनी म्हटलं ना, ग्रामगीता नव्हे फुले टाकण्यासाठी. ग्रामगीतेमध्ये एक सुंदर, आता प्रत्येक कुटुंबामध्ये लग्नाचे प्रसंग येतात आणि त्या लग्नाच्या प्रसंगी मग जे काही प्रोसेस चालते ती मुलगी पाहण्यापासून, मग तिचा जन्म कुठल्या वेळेवर झाला तिथपासून, मग ते ब्राह्मणांचं काम तिथपासून चालू होतं, कुंडलिनी पाहणं. हा, तर महाराजांनी त्याच्यावरती सुद्धा संशोधन केलेलं आहे, ते लिहून ठेवलेलं आहे ग्रामगीतेमध्ये. प्रसन्न हवा पाणी ऋतू, हाची विवाहाचा शुभमुहूर्त, बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. आता गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक लोक त्या पद्धतीने ब्राह्मणांकडे जाऊन तिथी काढतात आणि त्या पद्धतीने ते सगळं करतात. परंतु हे महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याकडे आपण वाचतो आहे की नाही, किंवा मग वाचतो आहे तर मग त्याचं आपण काय वाचून काय करायचं आहे, फक्त वाचण्यापुरतं आणि सांगण्यापुरतं त्याला मर्यादित ठेवायचं आहे का? तर आमच्याकडे 32 सप्तखंडी वादक पोरं आहेत आणि आणखी सगळे युवा आहेत आणि वेल क्वालिफाईड आहेत, सगळे डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, MSW झालेले मुलं आहेत सगळे. आणि ते सप्तखंजरीच्या माध्यमातून हे सगळे विचार मग आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतो. पावसाळ्यामध्ये कार्यक्रम नसतात बाहेर. भगवान बुद्धाने सुद्धा जो वर्षावास सांगितला की यामध्ये भिक्खू संघ फिरू शकत नाही बाहेर, किंवा शेतांचं वगैरे नुकसान होतं, असं जे काही झालं होतं. मग बुद्धांनी सांगितलं की आपण वर्षावास ठेवूयात आणि म्हणजे तिथं बसून सगळ्यांनी अभ्यास करूयात. तर त्या तत्वावर आम्ही सुद्धा, आमचे जे प्रचारक आहेत गुरुकुलमध्ये सर्व लोक बसतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि महाराजांनी लिहिलेल्या गोष्टींचं चिंतन करतात आणि ते समाजाला मनोरंजक पद्धतीने कशा पद्धतीने सांगायचं, म्हणजे 3 तास लोक बसून ऐकतील अशा पद्धतीने त्या प्रत्येक विषयाची मांडणी आम्ही करतो. मग विनोदातून लोकांना कसं आहे, त्या कॉमेडीकडे कल लोकांचा असतो, मग त्याच्यातून आपल्याला ते कसं सांगता येईल लोकांना, लोकांच्या हृदयापर्यंत कसं पोहोचता येईल, हा प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये करतो. आणि मग जसं आता मी तिथीच्या संदर्भात सांगितलं, असंच तेरवीच्या संदर्भात सुद्धा महाराज म्हणतात. आता तर गेहलोत सरकारने निर्णयच घेऊन टाकला की मृत्यू भोज जे व्हायचा त्याच्यावरती कायदेशीर बंदी आणली. त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. ते गोष्ट तर तुकडोजी महाराजांनी आपल्या याच्यातही सांगितलं. तिसऱ्या दिवशी म्हटलं तर मग कमाल लागे आपल्याला, काय तेरवी करायची गरज नाही. प्रसंग तर असा होता की त्यांनी सांगितलं की तुमचे वडील मरण पावले. आता या स्वर्ग मोक्षाच्या कल्पना एवढ्या लोकांच्या डोक्यामध्ये घर केलेलं आहे की तुमचे वडील मरण पावले आणि त्याला जर तुम्हाला स्वर्गापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याच्यासाठी ते मरण पावल्यानंतर कोणतीही क्रियाकर्म केले तरी काय उपयोग त्याचा होईल? काही उपयोग होणार नाही. पण त्यांना स्वर्गात जर जायचं असेल तर स्वर्गाच्या आधी वैतरणी नावाची नदी आडवी लागते आणि मग ते तरुण जाण्यासाठी फक्त गाईचं शेपूट धरून जावं लागते. या सर्व गोष्टी त्या गरुड पुराणामध्ये लिहिलेल्या आहे. मग याला छेद कसा द्यायचा? मग महाराजांकडे एक व्यक्ती आला की माझे वडील मरण पावले, माझ्या वडिलांवर माझं प्रेम होतं आणि ब्राह्मणांनी सांगितलं याला जर स्वर्गात पोहोचवायचं असेल तर म्हणे गाय तुम्ही ब्राह्मणाला दान केली पाहिजे. ठीक आहे, मग त्यांनी घरची गाय सोडून त्या ब्राह्मणाला दान केली. त्याचं मुलगा रोज रडायचा गायीसाठी. घरची बाई डोळ्यात पाणी आणायची की आपल्या घरची गाय गेली.
त्याला सुद्धा दुःख व्हायचं. ते जाताना त्याला ब्राह्मणांच्या घरात गाय बांधलेली दिसायची, त्याला वाईट वाटायचं की आपल्या घरची गाय इथे आली. आणि त्यांनी महाराजांजवळ आले ते विचारायला की महाराज मी आता कसं करतो, माझं मन त्या गाईमध्ये आहे, पण गाई जर मी घरी आणली तर माझ्या वडील तिकडे स्वर्गात जाणार नाही. मग महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ब्राह्मणाला जाऊन प्रश्न विचारा की स्वर्गाचा प्रवास किती तासाचा आहे किंवा किती दिवसांचा आहे. आणि मग आता एवढा पिरियड होऊन गेला, मग वैतरणीने नदी क्रॉस झाली असेल का, मग ते जर झाली असेल तर मग गाईचं काम झालं का, गाईचं काम झालं असेल तर घेऊन जाऊ का. अशा पद्धतीने महाराजांनी त्याला मग चेत दिला आणि त्यांनी मग ते असे प्रसंग झालेले. तसंच गाडगे बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा एक प्रसंग दिसतो आपल्याला की ते कुंभमेळ्यात, नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी ते पाहिलं की तो ब्राह्मण म्हणायचा नदीच्या पात्रापाशी पिंडदान सांगायचं की तुम्हाला जर पिंडदान करायचं असेल, तुमच्या वडिलांपर्यंत घास पोहोचवायचा जर असेल तर तुम्ही जर 3000 दक्षिणा दिली तर तो लवकर पोहोचून जाईल, 2000 दिली तर थोडं उशिरा पोहोचेल, 1000 दिली तर मग अर्ध्यात अडकून जाईल, ते त्याचे स्टेशन जास्ती आहे. गाडगे बाबांनी ते पाहिलं आणि ते टोंगळावर पाण्यामध्ये खाली उतरले. ते पाणी असं फेकायला लागले विदर्भाच्या दिशेने. तिथून त्यांनी विदर्भाची दिशा पाहिली आणि पाणी फेकायला लागले. ते ब्राह्मणांच्या अंगावरती पाणी उडालं आणि त्याने सांगितलं, हे पागल झाला का तू, आता चिंध्या पांघरलेला माणूस त्यांच्या दृष्टीने पागलच असतो तो, विक्षिप्तच दिसत. हा, तर तो पाणी फेकायला लागले, त्याच्या अंगावरती पाणी उडालं आणि ते म्हणे, पागल झाला का तू, काय करतोय. नाही जी म्हणे, विदर्भात महागावा म्हणे, त्या माझ्या शेतात मी पराठी फिरून आलो जी म्हणे, आता पाणी नाही आला म्हणे, खूप दिवस झाले म्हणे, तर पाणी देतोय म्हणे जी पराठीला. ते म्हणे, पागल झाला का तू, इथून तुझं पाणी पराठीला तिथं कसं जाईल, विदर्भामध्ये कसं जाईल. म्हणजे इथून विदर्भ दूर आहे की स्वर्ग दूर आहे. म्हणजे स्वर्गाला जर तुमचं उभं जाऊ शकते तर विदर्भात आमचं आडवं का नाही जाऊ शकत. म्हणजे हे जे आहे हे साधू संतांनी त्यावेळेला ही एक प्रकारची सर्जिकल स्ट्राईकच होती. समाजात ज्या ज्या गोष्टी त्यांना वाईट दिसल्या की ज्याच्यामुळे समाज दुःखी होतो, कष्टी होतो, त्यांच्यावर आर्थिक बोजा पडतो, अशा गोष्टीचा त्यांनी आपापल्या याच्यातून प्रबोधनातून विरोध केला. पण हेच प्रबोधन जेव्हा आम्ही करायला जातो तेव्हा थोडं संघर्षात्मक भूमिका कुटुंबापासून सुरू होते. हे पहिल्यांदा कुटुंबातून विरोध होतो, मग गावातून विरोध होतो आणि मग आता काही राहतात सनातनी वगैरे असे सगळे लोक. म्हणजे सगळ्या धर्मात ह्या गोष्टी आहेत की जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टीचा पेरणी करायला जातो आपण तेव्हा वाईट वाईट प्रवृत्तींचा मोठा मारा त्याच्यावर होत असतो. आणि म्हणून मग म्हणतात जैविक शेती, तसं आमचंही काम जैविक शेतीसारखं आहे. डोळस राष्ट्रसंतांची जी भूमिका होती ती पुढे नेण्यासाठी अंधभक्ती कुठेतरी अडसर ठरते आता तरी. म्हणजे आता म्हणजे सुधारणावादी म्हणा किंवा एक पुढारलेली जी लोक आहेत ती सुद्धा असे बुरचटलेले विचारांनी ग्रासलेली आहेत आणि ती म्हणजे कुठेतरी राष्ट्रसंतांचं जे स्वप्न होतं, जे जसा भारत त्यांना हवा होता किंवा त्यांना पाहिजे होता तो घडवण्यासाठी कुठेतरी इथे आडकाठी येते. असं कुठेतरी धार्मिक दंभ इथे आपल्याला पुकारलेले दिसून येतात. तुम्ही 2500 वर्ष झाले भगवान बुद्धांच्या याला, तर 2500 वर्षापासून तुम्ही जर पूर्ण ज्या परिवर्तनवादी चळवळी आल्यात देशामध्ये, भारतभूमीमध्ये, मग ती बसवेश्वरांचं असो, चक्रधरांची असो, इकडे वारकरी संप्रदायाच्या याच्यातून ते परिवर्तनच यांनी हे केलं, तर हा नेहमी संघर्ष राहतो आणि वाईटची लवकर लागण होते. आणि ते बरोबर आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाची लागण पटकन झाली ना, चांगल्या याची कुठे तो होतं आणि त्या एका कोरोनाच्या भीतीपोटी आपण किती ग्रासलो आहोत. तर तसंच ते समाजातले हे जे कोरोनाग्रस्त आहेत तर ते लवकर समाजामध्ये विष पेरतात. आणि तरीही जी संत महापुरुषांचे विचार असतात ते काळाच्या ओघातही टिकतात. ते संघर्ष होतो, सगळ्या गोष्टी होतो. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की आपल्या पायाला जर खांडूक झालं तर त्याचं दुःख तुम्हालाच भोगायचं. तुम्हाला ते दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही महापुरुषांच्या विचारांनी जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्रास होईल पण जीवनात आनंद पण येईल. कारण ह्या माणसांना तुमचा काय संबंध आहे, ह्या माणसांना तुम्ही काय दिलं. मी तुकडोजी महाराजांच्या विचाराचं काम करतो. मी तुकडोजी महाराजांना काय दिलं, तुकडोजी महाराजांना काहीच नको आहे. मग कोणाला हवं आहे तर त्यांच्या विचारांनी मला हवा आहे. तो माझ्या जीवनात त्याचा बदलाव होईल. म्हणून महापुरुषांच्या तुम्ही जेवढे महापुरुष झाले हे कोणाच्या तरी विचारांनी इन्स्पायर झाले.
आणि त्या विचारातून प्रेरणा घेऊन ते जगत गेले, म्हणून त्यांना आपण देवत्व बहाल केलं. तर देवत्व बहाल करणे महाराजांनी खूप सुंदर म्हटलं. देव म्हणजे कर्तव्यशूर, न्याय नीतीचे माहेर. आणि एक महाराजांची देवाची कल्पना इतकी वेगळी होती, धर्माची कल्पना तशीच महाराजांची होती. धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावर शोधती, न्याय सर्वांच्या प्रती एकच असतो सर्वदा. पण दुसरीकडे काय म्हणतात, जे आस्तिक आहे त्यांना सुद्धा महाराज तेवढंच प्राधान्य देतात. ते म्हणतात, आम्ही मूळचे कादे प्रेरक, चालती आम्हा ऐसे नास्तिक, ज्यांचा भाव आहे सम्यक, आम्ही सर्व सुखी व्हावे म्हणून. मानव समूहाच्या सुखासाठी एखादा नास्तिक माणूस काम करत असेल, तो आम्हाला चालतो म्हणते, तो आमच्यासाठी देवत्व आहे. ही किती सुंदर कल्पना आहे. तुकारामाने तेच म्हटलं ना, देव पावयासी गेलो, देवची होऊनी ठेलो. तर ही सगळी भूमिका आहे आपली. आणि त्या भूमिकेप्रमाणे महाराजांनी अर्थशास्त्र मांडलं, महाराजांनी समाजशास्त्र मांडलं, महाराजांनी राजकीय शास्त्र, म्हणजे महाराजांच्या राजकीय विचारांवर एका मुलींनी PhD, 2 मुलींनी PhD केली. हो, राज्यशास्त्र. म्हणजे महाराजांच्या, कोणाला वाटेल की संतांच्या साहित्यात राज्यशास्त्र हा विषय येऊ शकतो म्हणून, तर ते त्यांनी मांडलंय. तर हा सगळा असा तुकडोजी महाराजांच्या विचाराचा हा जो एक आहे, त्यांचे आता 52 वर्ष झाले. आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की तुकडोजी महाराजांच्या निर्वाण दिवसाला मी तिथे होतो, त्यांच्या सानिध्यात होतो. आणि तो सर्व त्यांचा निर्वाणाचा जो काळ होता, त्याच्या आधीचा जो काळ होता, मुंबईवरून कॅन्सरचं रोगनिदान झाल्यावर मोझरीला आले गुरुकुंज आश्रमात, आणि ध्यानयोग मंदिर आणि आमचं मानवसेवा छात्रालय जवळजवळ होतं. त्याच्यामुळे मला एक आकर्षण असं राहायचं नेहमी की माझे वडील म्हणतात हे कोणीतरी आहे. तर मला असं वाटायचं की माझ्या कुटुंबातले हे कोणीतरी वडीलधारी आहे, आजोबासारखं जसं असतं. आणि म्हणून मी त्यांच्याकडे त्या भावनेतून पाहायचं. म्हणून त्या गुरुकुंज आश्रमात त्यांचं वास्तव्य, आम्ही रोज दर्शनाला जायचं. आणि मी सर्वात लहान असल्यामुळे आणि मी मानवसेवा छात्रालयाचा विद्यार्थी असल्यामुळे मला एंट्री आतमध्ये, तसं त्या ध्यानयोग मंदिरात जायला बाकी अडकाठी राहायची. आम्ही फुटकन भुसकून जायचं, आतमध्ये घुसायचं, पाहायचं, पण बोलता येत नव्हतं. नुसतं डोळे भरून जेवढं पाहता आलं तेवढं मी पाहिलं. पण एक वाईट वाटतं की विचारवंत साहित्यिकांनी अजूनही तुकडोजी महाराजांच्या साहित्याला स्वीकारलं नाही. विद्यापीठाचं नामकरण होऊ नये, विद्यापीठातल्या MA अभ्यासक्रमाला, तुकडोजी थॉटला पाहिजे तशी ताकद आजही मिळत नाही. याचं दुःख आम्हाला थोडं आहे. पण माझं असं मत आहे की आम्ही व्यक्तिपूजक नाही आहे. कारण व्यक्तीचं स्तोम वाजवणे म्हणजे त्यांच्या आरत्या ओवाळणे. आम्ही तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या म्हणजे आम्ही तुकडोजी महाराजांच्या नावाने आरत्या ओवाळत नाही, तर आम्ही त्यांच्या विचारांची पूजा करतो आणि ते विचार जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की ज्या कुटुंबाला, ज्या परिवाराला किंवा ज्या व्यक्तीला जीवनात मध्ये कुठेतरी फ्रस्ट्रेशन आलं असेल, अशांनी या संत महापुरुषांच्या विचाराकडे वळलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मला आठवतं की आमचं एक पंढरपूरला केंद्र आहे गुरुकुलचं. हा, 2.5-3 एकरामध्ये ते केंद्र आहे. त्याचं नाव आहे ग्रामगीता दर्शन मंदिर. त्या ठिकाणी मला आठवतं की त्याचे जेव्हा भूमिपूजन करायला, त्यावेळेस मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंग मुख्यमंत्री होते. ते आले आणि त्यांनी विलासराव देशमुख पण होते. तर दिग्विजय सिंग, मी पण होतो. तर दिग्विजय सिंग म्हणाले की तुकाराम बाबा, ते तुकाराम दादांना तुकाराम बाबा म्हणायचे, तुकाराम बाबा ये यहाँ तुम कोणचा मंदिर बनाने वाले. त्यांचं म्हणणं काय होतं, कोणत्या देवाची मूर्ती तुम्ही बसवणार इथं. ग्रामगीता दर्शन मंदिर होतं ते. ग्रामगीता दर्शन मंदिर ही भूमिका दादांची काय होती की ग्रामगीतेतले जे 41 अध्याय आहे, त्या अध्यायाचं प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसावं, प्रत्येक ठिकाणी असं. तर दादांनी काय केलं, त्यांना हात धरून नेलं. कुठे न्यावं त्या माणसानी, तिथे दादांनी जवळजवळ 25-30 चरसंडास खोदले होते. हा, चरसंडास फार गरजेचं आहे. तर एखाद दिवशी त्याच्यावर तुम्ही खरंच हे करा. कारण चरसंडास हा प्रकार जर आज आणला आपण, कारण पाण्याची कमतरता आहे आणि खेड्यामध्ये संडास उभारतात, पाणी नसल्यामुळे ते संडास घाणीने भरले असतात. सार्वजनिक संडास, तिथे जाण्याची कोणी हिंमत करत नाही. पण चरसंडासामध्ये ग्रामपंचायतला
खताचं उत्पन्नही होईल आणि त्याच्यात पाणी कमी लागतं, पाणीच लागत नाही, माती टाकली काम होतं तुमचं तर ते चरसंडास दाखवायला मिळेल. तर दिग्विजय सिंह हसायला लागले, बोले बाबा ये तो बोले टॉयलेट है. बोले दिग्विजय सिंह जी, मेरे देश के इस जतरा में आने वाले सभी भाविकों को यही नहीं मालूम, बोले वो कई नदी के पास में जाके चंद्रभागा के पात्र में बोले गंदगी करते हैं, मैं उनको सिखाना चाहता हूँ कि गंदगी कैसी रहती है, उसका भी सोना कैसा बनाया जाता है. गंदगी का भी सोना इस पॅटर्न से बनाया जाता है. आणि माझ्या मंदिरातून हे शिकवलं जाणार नाही, माझ्या मंदिरात आरत्या राहणार नाही, घंट्या वाजवणार नाही, पांडुरंगाची आरती म्हणणार नाही. ग्रामगीतेमध्ये पण त्याने ते लिहिलेलं आहे, नदी काठी वा बोरंगात शौचाशी जाती स्त्रियादी समस्त, ती कुचंबना आणि घाण निश्चित दूर होईल चरसंडासे, येथे बसलिया शौचास माती झोकावी सावकाश, मलमूत्र येऊन खतरूपास कारणी लागो म्हणून. सगळ्यात चांगलं खत होतं त्याचं. हो, ही निसर्गाची रचना सोनखत आपण सोनखत ही समजली पाहिजे सर्वजना. खाद्याची होते खत जाणा आणि खतापासून खाद्य उत्पत्ती. हे खाद्यापासून खत तयार होतं, खतापासून खाद्य तयार होतं. तर ती कल्पना अजूनही लोकांना म्हणजे रुजत नाहीये. आणि लोकांना मी पाहिलं, आता आमच्याकडे चरसंडास असतं ना, गुरुकुलातही चरसंडास आहे, इथे अड्या टिकडीलाही आहे. मी नागपूरवरून गेल्यावर, शहरातून गेल्यावर त्या चरसंडाचाच उपयोग करतो. तर तिथे वास कधीच येत नाही. उलट ती माती 48 घंट्यामध्ये तुमच्या याचं पूर्ण ते खतामध्ये रूपांतर होऊन जातं आणि मग त्याला तुम्ही पोत्यात भरून आपल्या खतासाठी उपयोगात आणू शकता. कुठलाही वास येत नाही, आपल्याला घाण असं वाटतं. अरे मला सांगा, एक काळ होता आमच्या देशामध्ये की आमचे जे वाल्मिकी समाजाचे लोक आहेत ते बकेट, तुमच्या घाणेची बकेट डोक्यावर घेऊन, आणि मी ती परिस्थिती कुठे पाहिली माझ्या लहानपणी, पंढरपुरात. पंढरपूरच्या घरांना रस्त्याच्या कडेला दरवाजे राहायचे आणि ते काळे काळे असं त्याला पेंट लावलेला राहायचा. म्हणजे समजून जायचं की टॉयलेटचा दरवाजा म्हणजे कशाचा दरवाजा, मळ नेण्याचा. म्हणजे वर आणि ते मग त्याला मग ती बाटली काढायची आणि मी ती डोक्यावर नेताना पाहिलं. मला सांगा, डोक्यावरून त्याच्या अंगावर किती सांडत असेल. तो जो काळ पाहला, आज तो काळ संपलेला आहे, फार चांगली गोष्ट आहे. पण अजूनही आम्ही ग्रामीण भागामध्ये जी परिस्थिती पाहतो की गाव आलं हे सांगायची गरज नाही पडत. गाव सांगायची म्हणजे आंधळ्या माणसाला कळतं की गाव आलं म्हणून. तर ती परिस्थिती बदलावी, ही तुकडोजी महाराजांनी त्याही गोष्टी ग्रामगीतेत मांडल्या. म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्हाला असा कुठला असा संत कधीच दिसणार नाही. एखाद्या संतांनी आपल्या ग्रंथामध्ये या गोष्टीचा सुद्धा वर्णन करावं, याचा सुद्धा उल्लेख करावा, हे म्हणजे त्यावेळेस म्हणजे नवीनच होतं. तरी राष्ट्रसंतांच्या जे अभंग आहेत किंवा ओव्या आहेत किंवा त्यांचं जे लिखाण आहे, साहित्य आहे, त्याच्यामध्ये सर्वांगीण विचार देशाचा, फक्त या देशातला युवाच नाही तर तो लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत तो माणूस झाला पाहिजे. आणि एक परिपूर्ण माणूस आपण ज्याला म्हणू की ज्याचा समाज हा सुदृढ असला पाहिजे, त्याच्या समाजाची रचना अशा पद्धतीची असली पाहिजे, त्याच्या गावाची रचना अशी असली पाहिजे. म्हणजे हा किती मोठा विचार त्यांच्या मनात त्यावेळेस. आणि त्यांनी फक्त लिहून नाही ठेवलं, त्यांनी आमगाव म्हणून भिवापूर जवळचं गाव होतं. त्यांनी बुद्ध पौर्णिमेला त्या ठिकाणी त्याचं सगळे त्या काळातले पॉलिटिकल लोक त्या ठिकाणी आले होते. लालबहादूर शास्त्री, ते त्या गावाला त्यांनी आदर्श आमगाव म्हणून तयार केलं होतं. गुरुकुंज आश्रमाचे जे गुरुदेव नगर म्हणून वसाहत होती, जी तिथल्या यांची होती, म्हणजे तिथे जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांचा राहण्याची वसाहत, ती त्यांनी इतकी सुंदर बांधली होती की रस्त्याच्या कडेला दोन्ही नाल्या, मध्ये रस्ता, घरं एकसारखे कवेलूचे कौलारू घरं आणि घराच्या समोर अंगण, अंगणामध्ये फुलझाडं, म्हणजे इतकं सुंदर त्याची रचना केली होती. ते मॉडेल होतं, पण ते मॉडेल आम्ही टिकवू शकलो नाही. आणि ते मॉडेल म्हणजे आमचं असं मत आहे, आता आमचा प्रयोग सुरू आहे की आम्ही अशी आदर्श गावं तयार करत गेलो पाहिजे. अण्णा हजारे जगाला माहीत झाले फक्त एका राळेगण सिद्धीमुळे. आमचं कसं प्रॉब्लेम होतो की आम्ही सगळ्याच गोष्टीत तज्ज्ञ राहतो.
आम्ही जर एखाद्या वक्त्याला बोलावलं तर तो विज्ञानावरही बोलतो, मेडिकल सायन्सवरही बोलतो, तो अर्थशास्त्रावरही बोलतो आणि तो कुठल्याच याच्यात राहत नाही. म्हणून आता आमचे प्रयोग सुरू आहे की एखादं गाव दत्तक घेऊन असे आपण छोटे छोटे खेडे निर्माण करायचे. कारण देवाजी तोफाने एक मेंढा लेखा तयार केलं. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की मला आठवतं मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो होतो तर ते घरी नव्हते. नंतर ते आले, सायकल त्यांची, शबनम बॅग आणि त्याच्यात ग्रामगीता. मी त्यांना विचारलं देवाजी हे काय व्हायची, तर म्हणे काही नाही, ग्रामगीता घेऊन गावागावात जातून त्याला सांगतो की आपलं गाव असा आदर्श करतायत. तिथून त्याची सुरुवात होती. आज देवाजी तोफालाच्या क्लासेसमध्ये ज्याला मराठी आणि गोंडीशिवाय दुसरी भाषा समजत नाही त्याच्या क्लासेसमध्ये IAS अधिकारी कोचिंग घेतात. त्यांचे क्लासेस सरकारला घ्यावं लागतं, त्यांना व्याख्यानाला बोलावतात आणि त्यांचं ऐकून घेतात. भास्कर पेरे पाटलांचं मोठमोठे अधिकारी ऐकून घेतात की त्यांनी गाव आदर्श कसं केलं. हीच आहे राष्ट्रसंतांची ताकद, हो. त्यांच्या विचारांची ताकद. आणि जेव्हा भास्कर पेरे पाटलांच्या गावाला राष्ट्रपती पुरस्कार भेटला हा, हा. तो माणूस भगवी टोपी घालून राष्ट्रपती भवनात गेला. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना आणि त्यांनी जेव्हा ते स्वीकारलं त्यांनी सांगितलं की ग्रामगीता माझी प्रेरणा. तर ही प्रेरणा साहित्यच देऊ शकतो. बाबासाहेब म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर आम्ही आमचं शिक्षण चुकीचं घेऊन आलो. ती पद्धतीच आपली चुकीची आहे. एकंदरीत जर ग्रामगीतेच्या अनुषंगाने जर प्रत्येक गावांनी किंवा सरपंचांनी तिथला जर विचार केला की मला चला आता मला विकास करायचा आहे, त्याने ते ग्रामगीतेचा अभ्यास जरी सुरू केला ना तर तो एक आदर्श ग्राम घडवू शकतो. एवढी ताकद त्या ग्रंथामध्ये आहे. पण आम्ही सरकारचा निधी, शासनाचा निधी, मग तो येईल, मग काम सुरू होईल आणि अशा पद्धतीचे सगळे लेखे जोखे म्हणा किंवा त्याच्या निधीची वाट पाहणं म्हणा याच्यामध्ये संता संपून जाते. बराचसा महाराजांनी श्रमदानातून, तुम्हाला एक माहित नसेल ताई की महाराजांनी श्रमदानातून अनेक गावांची रस्ते तयार केली. श्रमदानातून, सरकारचा एकही पैसा नाही. आणि हे गोष्ट कबूल कोणी केली की पहिले अर्थमंत्री C.D. देशमुखांनी लोकसभेमध्ये सांगितलं की संत तुकडोजी महाराज नावाचा व्यक्ती विदर्भामध्ये सरकारचा एकही पैसा न घेता गावाची गावं आदर्श करत चाललाय. श्रमदानातून तुम्हाला माहित असेल मोहाडचं धरण जे होतं ना, ते धरण मातीचा बंधारा हा तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून बांधलेला होता. नंतर ते धरण त्याच्या आधी महाराजांनी सांगून ठेवलं होतं की हे धरण केव्हाही फुटू शकतं, याला मग दगडा मातीने रेतीने चांगलं लेपा आणि त्याला मजबूत करा, हे त्यावेळेस सांगूनही ठेवलं होतं. तेव्हा वर्तमानपत्रांनी सगळं उचललं ते बातमीला की तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून बांधलेला बंधारा होता. किती लोकांना माहिती आहे? शासकीय यंत्रणा सुद्धा कधी तुकडोजी महाराजांचा विचार. याचं कारण आहे की आमची माणसं काम करतात पण त्या काम करणाऱ्याला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळत नाही, त्याची चर्चा होत नाही आणि त्याच्यामुळे लोकांना माहीत नसतं की या माणसाने किती मोठे श्रमदानातून रस्ते तयार करण्याची कल्पना महाराजांनी आणली. महाराजांनी गरिबांच्या झोपड्या बांधा सांगितलं की आपल्या गरिबांच्या झोपड्या पडल्या तू धर्मशाळा बांधून झाला म्हणे, येथे जाऊन तीर्थक्षेत्री जाऊन. तुझं गावाचं नाही का तीर्थ? अरे रिकामा कशाला फिरतं? तुझ्या गावाची शाळा रे मोडली, धर्मशाळा तू शहरी का जोडली? यानं निघतो का जीवनात अर्थ? तुझं गावाचं नाही का तीर्थ? आणि पुन्हा म्हटलं माझं गावाचं मंदिर शोभलं, विठ्ठल रुक्मिणी घरीदारी, पुंडलिकी ही मुले गोजरी, यांना सेवेचं फुलं मी वाहिलं, तुझं माझं गावाचं मंदिर शोभलं. आमचं गाव मंदिर झालं पाहिजे. आणि ही कल्पना तुकडोजी महाराजांच्या या पुण्यस्मृतीच्या निमित्ताने आम्ही जर आपल्या जीवनामध्ये उतरवली, गावाने आपल्या जीवनामध्ये उतरवली तर आम्ही सगळे सुखशांतीने नांदू. कोरोनासारख्या या संकटामध्ये सुद्धा आम्ही त्या सशक्त त्यांचा विरोध करू शकतो आणि त्यांचा प्रतिकार करू शकतो. या आरोग्य नुसतं जे सांगतात ज्याप्रमाणे त्याच्यानेच खराब होतं असं नाही आहे. तर तुमच्या आजूबाजूला आज तुम्ही पहा की माझ्या तरुण पिढीमध्ये सगळ्यात मोठा गुटखा आणि तंबाखूचा इतका वापर सुरू झालेला आहे की शिकलेली मुलं तोंडामध्ये बुचका भरून रस्त्याने फिरतात आणि भरकन पिचकारी मारतात. मला एक सांगा, तुम्ही म्हणता की कोरोनाचे जंतू हे तुमच्या तोंडातून तोंडा वाटते बाहेर निघतात आणि काही काळ राहतात असं तुम्ही म्हणता. इकडे हे जे पिचकाऱ्या मारणारे इतके मोठे आहेत की या पिचकाऱ्या मारणाऱ्यांना स्वतःचे आरोग्याची भीती नाही आहे आणि समाजाचं आरोग्य ते खराब करत आहे. याचंही चिंतन या राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मृतीनिमित्त झालं पाहिजे. आणि तरुण पिढींना मी आव्हान करेल तुमच्या या माध्यमातून की त्यांनी, आज मी राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवर आहे, मला पाहतो आहे मी तिथे की सर्वात जास्त मुखरोगाचे रोगी आम्हाला तिथे येतात. 15-15, 16-16 वर्षाचे तरुण पोरं कॅन्सरच्या मुखरोगाने त्रस्त आहेत, ते त्या ठिकाणी येतात. महिला येतात, महिला तर तेव्हा वाईट वाटतं.
आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने तुमच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की हे सगळं तुम्ही तरुण पोरांनी याकडे लक्ष द्यावं आणि या निमित्ताने व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त समाज, व्यसनमुक्त कुटुंब परिवार आम्ही करूया आणि हीच मला वाटतं राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. जय गुरु. खूप खूप धन्यवाद. सरांनी ज्या पद्धतीनं आज राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या विचारांवर आणि त्यांच्या एकंदरीत जीवनशैलीवर जो प्रकाशझोत टाकलेला आहे आणि स्वतःचं जीवन हे त्या प्रवाहामध्ये झोकून दिलेलं आहे. त्यांचं कार्य जे आहे, राष्ट्रसंतांचं जे कार्य आहे ते पूर्ण नेटाने ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजातून कुठून तरी त्यांना अटकाव पण होतो, पण त्यालाही न जुमानता सर आता पुढे निघालेले आहेत. गुरुकुल आश्रम म्हणावं किंवा त्यांची जी पंढरपुराचं जे आश्रम आहे ते असं त्या सगळ्याच्या निमित्तातून ते एक समाज घडवण्याचं काम सुद्धा करत आहेत. अनाथ आश्रमांमध्ये जी मुलं वाढतात, गावखेड्यातली, पाड्यावरची, बंजारा समाजातली, ज्या मुलांना अवाक्षरही कळत नाही, अशा मुलांवरती संस्कार घडवण्याचं काम ते करत आहेत. तर राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांनी आम्हाला वेळ दिला. खरं तर रवी मानव सरांनी आज आपल्याला वेळ दिला, ज्ञानेश्वर रक्ष सरांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल खूप खूप आभार सर तुमचे. धन्यवाद. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला आणि त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच, पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज त्यांची जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते. आज राष्ट्रसंतांची पुण्यतिथी संपूर्ण आयुष्यात समतेचा आणि मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या या महामानवाला, राष्ट्रसंताला कृषी समृद्धीकडून विनम्र आदरांजली.